या दिनानिमित्त सत्कार केला, मान सन्मान दिला, त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे मनापासून आभार मानते. इथं आल्यानंतर आत एंटर केल्यानंतरच मन प्रसन्न होते आणि ॲट द एंड पूर्ण मन शांत होते. म्हणजे मनामध्ये जेवढे आपले विचार असतील ते सगळे विचार बंद होतात आणि मन प्रसन्न आणि एकाग्र होऊन जाते. ही बहीणची या निधीची ताकद आहे. आज आपण तुम्हाला त्यांचं वरच्यावर सानिध्य मिळते. मी 1-2-3 वेळाच आता इथं आलेली आहे, पण इतकं छान वाटतं इथं आल्यानंतर सगळं विसरायला होऊन जाते. आज महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगते की आपण 8 मार्च म्हणजे 8 मार्च मोच का महिला दिन म्हणून साजरा करतो. तर 8 म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असतील, म्हणजे अगदी घरच्या स्वादिष्ट स्वयंपाकापासून ऑफिसची जबाबदारी काटेकोरपणे पार पडणारी. आणि ती का तर एक महिला तिच्या आयुष्यामध्ये एका मुलीची, एका पत्नीची आणि एका आईची भूमिका बजावत असते. म्हणून आपण 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. खूप काही वेळ घेत नाही. अगदी आय लाईक यू, इवन आय जस्ट लाईक यू. का जसा तू तशी मी. म्हणजे काय म्हणतो बघा, यामध्ये काय अहंकाराची भावना नाही, एक जबाबदारीची जाणीव आहे. म्हणजे जसं बैलगाडीला एक चाक त्याचं आणि एक चाक तिचं असतं, पण कित्येक वेळेला आपल्या लक्षात येत नाही की त्याच्या चाकातून काय चाललंय हे तिच्या लक्षात येत नाही. कारण बैलगाडीच्या 2 चाकांच्या मध्ये अंतर खूप असतं. काही कालावधानं बैलगाडी मागे पडली आणि काय झालं तर सायकल आली. त्यात पण गमत बघा ना मैत्रिणी, काय होतं पहिलं जे पुढचं चाक आहे ते त्याचं आणि मागचं चाक आहे ते तिचं. का तर त्याला कुलूप किल्ली काय तर त्यालाच असते, स्टँड काय तर त्यालाच असते, ओझाची सीट काय तर त्यालाच असते. म्हणजे सगळ्या गोष्टी तिच्यावर भारवलेल्या आहेत. पण कितीही काहीही केलं, पुढच्या चाकाला कुलूप किल्ली लावा, काहीही करा, पण तोल सांभाळायला मागचं सीट म्हणजे मागची जे तोल सांभाळायला जे जबाबदारी लागते ते सीट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळं मी मैत्रिणींना एवढंच सांगू शकते की ह्या गोष्टीतून की आपण स्वतःला कमी तर अजिबातच लेखू नका. आता जसं मॅडमांनी सांगितलं की गृहिणी जरी असला तरी